तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अंतिम फेरी असते। स्पर्धेमध्ये 3 राऊंड होणार असतात। 2 राऊंड ऑलरेडी झालेले असतात। पहिला राऊंड ईश्वरी जिंकलेली असते, तर दुसरा राऊंड अर्णव जिंकलेला असतो आणि आता तिसरा राऊंड कपल राऊंड असणार आहे। त्याच्यामध्ये दोघांनी सुद्धा पार्टनरनी भाग घ्यायचा आहे। पण इथे आता असं काहीतरी करायचं आहे की आपल्याला कुठला तरी एक फॉर्म घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपली कलाकृती सादर करायची आहे। म्हणजे त्याच्यामध्ये नम्रताने आता रांगोळी काढायचं ठरवलेलं असतं आणि रांगोळीला धरूनच आकाशने दुसरं काहीतरी आर्ट करायचं। तर इथे ईश्वरीने डान्सिंग आता घेतलेलं असतं, कथ्थक, आणि अर्णवने त्याच्यावरूनच दुसरी कलाकृती करायची। अशा पद्धतीचा आता तो स्पर्धेचा भाग असतो। पण प्रेक्षकांनो, ईश्वरीने आता डान्स करायचं ठरवलेलं असतं, पण नम्रताला तिला जिंकू द्यायचं नसतं। नम्रताचं म्हणणं असतं की ईशू लहान असताना कथ्थक वगैरे करायची शाळेमध्ये कुणाचं तरी बघून, पण आता तिला स्वतःला करायचं आहे, ते सुद्धा स्पर्धेमध्ये। मग ते काही ईश्वरीला जमणार नाही। कारण का? तर ईश्वरी बरीच वर्ष तिने कथ्थक केलेला नाही आहे। मग ती हारेल आणि रांगोळीमध्ये मी खूपच हुशार आहे, मी जिंकेन, असं इथे नम्रताला वाटत असतं। पण प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी आलेली असते आणि वल्लरी म्हणते, काय गे नम्रता, त्या ईश्वरीला का तू सांगतेस की तू डान्स कर म्हणून? तू खूप उत्तम डान्स करतेस असं वगैरे। ती म्हणते, आई अहो ती जिंकणार आहे का? किती वर्ष झाली तिने डान्स केला नाही आहे, मग ती विसरेल आणि ती हारेल ना। तेव्हा वल्लरी म्हणते, ती ईश्वरी आहे, ईश्वरी, ती काही हारणार वगैरे नाही आहे, कळलं ना, ती जिंकणारच आहे। मी तुला म्हणते तू असं काहीतरी कर की ती स्वतःहून हरली पाहिजे, असं आपण काहीतरी केलं पाहिजे। तेव्हा नम्रता म्हणते, आई नक्की काय करायचं आहे? तेव्हा वल्लरी म्हणते, त्याचा विचारसुद्धा आता मीच करायचा का? बरं ठीक आहे, मी सांगेन तसं कर। असं काहीतरी कर की नम्रताला जिंकायला आलं पाहिजे आणि ईश्वरी हरली पाहिजे। असं काहीतरी तुला करता येईल का? डान्स करायला जाण्यापेक्षा तिने डान्स केलाच नाही तर, ती डान्स करूच शकली नाही तर? ती म्हणते, म्हणजे? वल्लरी म्हणते, समजून जा पुढे काय करायचं आहे ते। तुला जर जिंकायचं असेल, घरामध्ये तुझी सत्ता कायम ठेवायची असेल, तर बघ जमतंय का काही करायला। तेव्हा नम्रताने ईश्वरीला पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो। एकदा का ती पडली, तिच्या पायाला दुखापत झाली की मग काय होईल? मग इथे ईश्वरी नाचू शकणार नाही, तिचा पाय मुरगळेल ना, मग ती स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाही। मग आता ईश्वरी काही नाही करणार, मग अर्णव एकटा काय करणार आहे? दोघेही डिस्क्वालिफाय होतील किंवा त्यांना माघार घ्यावी लागेल। त्यामुळे वल्लरीने सांगितल्याप्रमाणे नम्रता ईश्वरीला पाडण्याचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो ईश्वरी जिंकलेली असते। पाय दुखत असतानासुद्धा ईश्वरी तिसरा राऊंड जिंकलेली असते आणि नम्रता वल्लरी तोंडावरती पडलेल्या असतात। पण नम्रताचं हे कारस्थान आहे ना, ते आकाशला जेव्हा समजतं तेव्हा आकाशला नम्रताच्या ह्या वागण्याची लाज वाटते आणि तो आता तिला तिच्या कर्मांची शिक्षा द्यायचं ठरवतो। एकच अशी झणझणी तिच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो की तुझ्यापेक्षा ते बाकीचे कंटेस्टंट तरी परवडले, कारण ते निदान ईश्वरीला त्रास तर देत नाही आहेत, पण तू ईश्वरीला त्रास देण्याचा एक मौकासुद्धा सोडलेला नाही आहेस। त्यामुळे मला तुझा आता राग आला, याच्यापेक्षा मला तुझी लाज वाटते की तू माझी बायको, माझी नम्रता अशी वाकू शकते की ती स्वतःच्या बहिणीला स्पर्धेतून बाद करण्यासाठी तिला ती पाडण्याचा प्रयत्न करते। मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही आहे। आता जो काही ईश्वरीला त्रास झाला तो सगळा तुझ्यामुळे झाला नम्रता, असं आता आकाश म्हणतो, नम्रताच्या आता थोबाडीत देतो। तर प्रेक्षकांनो, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात, कशा पद्धतीने पुढे जातात आपण बघूया। तर इथे शिर्केंनी सांगितलेलं असतं की तुमचा सगळ्यांचा आता याच्यामध्ये भाग घेण्याची वेळ आली, दोघांना सोबत भाग घ्यायचा आहे। तेव्हा एकाने काहीतरी करायचं कलाकृती, दुसऱ्याने त्याच्यावरती आर्ट तयार करायचं। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता रांगोळी जर नम्रताने पाडली तर कपड्यावरती रांगोळी सारखंच आर्ट तयार करायचं आकाशने। तसंच इथे जर आता ईश्वरी डान्स करणार आहे तर डान्सच्या रिलेटेड अर्णवने इथे आता ती डिझाईन तयार करायची आहे, त्याचं आर्ट दाखवायचं आहे। अशा पद्धतीने हे आता राऊंड होणार असतात, कपल राऊंड असतात, दोघांनीसुद्धा भाग घ्यायचा असतो।
आणि मग इथे नम्रता म्हणते की मी रांगोळी काढेन. ईश्वरी म्हणते हां ताई, तू रांगोळी खूप सुंदर काढतेस, लहानपणापासून तुला किती प्राईज मिळालेत, तू ते कर. आणि मग मी काय करू, मग मी डान्समध्ये भाग घेते. नम्रताच म्हणते तू डान्स करू शकशील का? ती म्हणते हो करेन ना, पण बरीच वर्ष झाली का मी डान्स वगैरे केलेला नाही आहे. ती म्हणते इशू अगं जमेल तुला, एकदा शिकलेली कला काय आपण लगेच विसरतो का? जमेल तुला, तू ट्राय तर कर. ती म्हणते बरं ठीक आहे ताई, तू म्हणतेस तर मी डान्स ट्राय करते. आणि मग त्या रिलेटेड अर्णवला कलाकृती करायची असते. मग इथे ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी आता एकमेकींचं कौतुक करत असतात. तेवढ्यातच वल्लरी येते आणि ती नम्रताला म्हणते काय गं, तू कशाला त्या ईश्वरीचं कौतुक करतेस? अगं तिला हरवायचं आहे तुला, तिला आहे ना तू खेळूच देऊ नकोस, असं काहीतरी कर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते ठीक आहे. त्याच्या आदल्याच रात्री अर्णवने काय केलेलं असतं, ईश्वरीच्या पायामध्ये आता घुंगरू बांधलेले असतात आणि तो म्हणतो की चल आत्ता तू कथ्थकची प्रॅक्टिस कर. ती म्हणते आत्ता? अर्णव म्हणतो हो, प्रॅक्टिस करायला नको का? ईश्वरी म्हणते ठीक आहे. आणि प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी पायामध्ये घुंगरू आल्या आल्या असा काही कथ्थक करून दाखवते ना की अर्णवला कळतसुद्धा नाही की आपल्या बायकोमध्ये किती पोटेन्शियल आहे, ती किती टॅलेंटेड आहे हे अर्णवला तेव्हा कळतं. तिला उत्तम स्वयंपाक येतो, ती एक माणूस म्हणून उत्तम आहे, दुःख तिला कळतं लोकांचं, मदतीला सतत धावत असते, काही ना काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करत असते. आणि आता तर काय, गाणं तर सुंदर म्हणतेच, पण आता डान्ससुद्धा इतका उत्तम केलेला असतो, म्हणजे ती अगदी ऑलराऊंडर आहे असं अर्णवला वाटतं. अर्णव तिचं भरभरून कौतुक करतो, म्हणतो मिसिंदर उद्या जर तू असा डान्स केलास ना तर सगळेजण तुझे फॅन होतील, तुझे फॉलोवर्स, तुझे लाईक्स अजून अजून वाढत जातील, तुझे फॅन्स वाढत जातील. ती म्हणते खरंच तुम्हाला असं वाटतं की मी छान डान्स करते? अर्णव म्हणतो मलाच काय, उद्या जजेससुद्धा तुझं कौतुकच करतील. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे. अर्णव म्हणतो तुझ्याने जेवढी शक्य होईल तेवढी प्रॅक्टिस करून घे, उद्या तुला कदाचित जमणार नाही, मग तू घरातल्या कामांमध्ये बिझी होतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे सर. आणि मग प्रेक्षकांनो ईश्वरीने अशी काही प्रॅक्टिस केलेली असते की ती आता त्याच्यामध्ये एकदम पारंगतच झालेली असते. मग इथे वल्लरी म्हणते बघितलंस ना, घुंगरांचा आवाज येत होता का? ईश्वरी रात्री प्रॅक्टिस करत होती, तिने अशी प्रॅक्टिस केले म्हटल्यानंतरची जिंकणारच ना गं. तू काय करणार आहेस, तू हारणार आहेस. आणि रांगोळीला कोण विचारतं? डान्स कसा लोकांसमोर इथे सादर केला तर तो लोकांपर्यंत पोचत असतो. रांगोळी तुझी बघतील आणि विसरून जातील, बरोबर ना? ती म्हणते तसं नाही आई, रांगोळीसुद्धा खूप कठीण असते. वल्लरी म्हणते मला शिकू नकोस, कळलं ना? तुला जर जिंकायचं असेल तर मी सांगते तसं कर, नसेल करायचं तर नको करू. या घरामध्ये तुझी जर व्हॅल्यू वाटायला पाहिजे, तुझी या घरामध्ये सगळ्यांना किंमत कळायला पाहिजे, तर हे सगळं तू केलं पाहिजे. पण तुला जर नसेल जाणून घ्यायचं तर मलासुद्धा काही देणं घेणं नाही. तेव्हा इथे नम्रता म्हणते ठीक आहे. तेव्हा वल्लरी म्हणते त्या ईश्वरीने कितीही जरी प्रॅक्टिस केली असली ना तरीसुद्धा ती जिंकली नाही पाहिजे, असं काहीतरी करून दाखव. तेव्हा ती म्हणते ठीक आहे आई. आणि मग इथे नम्रता आता खाली जिन्याला एक दोरा बांधून ठेवते. दोरा असतो बारीक दोरा, आणि तो जिन्याला असा बांधून ठेवते, म्हणजे ईश्वरी जर उतरायला गेली तर त्या दोऱ्यामध्ये तिचा पाय अडकेल आणि ती पडेल. अशा पद्धतीचं तिचं प्लॅनिंग असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो नम्रता खाली असते आणि ती ईश्वरीला हाक मारत असते की ईश्वरी लवकर इकडे ये ना. तेव्हा ईश्वरीच्या हातामध्ये घड्या केलेले कपडे असतात जे तिला इस्त्रीला द्यायचे असतात. तेव्हा ती कपडे घेऊन आता खाली येत असते. एका बाजूला तिची प्रॅक्टिस घरामध्ये सुरूच असते. मग ते खाली उतरत असताना इथे आता तिचं लक्ष जाऊ नये दोऱ्याकडे. तेव्हा नम्रता जोरात हाक मारते, अगं इशू ये ना लवकर. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता इशरू उतरत असतानाच इशूचा पाय त्या दोऱ्यामध्ये अडकतो आणि ईश्वरी तोंडावरती पडायला जाणार तेवढ्यातच समोरून अर्णव येतो आणि ईश्वरीला सावरतो. पण प्रेक्षकांनो ज्या पद्धतीने ती आता पडणार असते ना, तिचा पाय थोडासा लचकलेला असतो, तिचा पाय मुरगळलेला असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी सिंदर तू ठीक आहेस ना, तुला लागलं तर नाही ना, तुझे पाय व्यवस्थित आहेत ना? ती म्हणते सर पायावरती जोर आला, थोडासा पाय चमकला आहे, लचकला आहे हो माझा पाय. तेव्हा तो म्हणतो बरं बरं ठीक आहे, तू ये इथे बस. आणि तो तिच्या हाताला आता पकडून हळूहळू तिला नेऊन सोप्यावरती बसवतो. तिथे आता पेन रिलीफ स्प्रे तिच्या मारतो आणि तिला विचारत असतो आता थोड्या वेळाने बरं वाटते का, बरं वाटते का? नम्रता म्हणते इशू खूप दुखत असेल ना तर डान्स वगैरे नको करू बाई,
अजून शिरा दुखल्या तर पायाच्या केवढ्यात पडेल ते. ईश्वरी म्हणते, ए ताई नाही हं, माझा पाय मोडला तरी चालेल, पण आज मी थांबणार नाही आहे. काही झालं तरी मी आज डान्स करणार म्हणजे करणार, आणि तो सुद्धा कथ्थकच करणार. त्यानंतर इथे अर्णव म्हणतो, मी सुंदर थांब. आणि तो आता गरम पाणी करून आणतो आणि एका कापडाने तिच्या पायाला शेक देतो. मस्त तिचा पाय शेकवतो. त्यानंतर मलम घेऊन येतो. तिच्या पूर्ण पायाला तो मलम लावतो. म्हणजे आजच्या दिवसामध्ये त्याने ईश्वरीला पूर्णपणे अगदी बरं केलेलं असतं. दुसऱ्या दिवशी आलेले असते स्पर्धेचा दिवस. तेव्हा इथे नम्रताला वाटत असतं की ईश्वरीच्या पायावरती चमक आल्यामुळे सुजन तर आहेच, काय करूया. अर्णव ईश्वरीला डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि तिचा पाय दाखवतो. डॉक्टरांनी काही गोळ्या मलम वगैरे दिलेलं असतं. त्याने तुम्हाला बरं वाटेल, पण जास्त पण जोर पायावरती घेऊ नका. कारण का तुम्ही पडत असताना जे काही तुम्ही वजन पायावरती दिलं आहे ना, त्याच्यामुळे तुमची शीर चमकली आहे आणि त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होतो आहे. तेव्हा थोडं पायाला तुम्ही रेस्ट द्या. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे, पण ईश्वरी कसला रेस्ट देणार आहे. ती आता रात्रभर जागून त्या पायाने ती प्रॅक्टिस सुरूच ठेवते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो ती एकदम डान्समध्ये आता हुशार झालेली असते. नम्रताला वाटतं की ईश्वरी काही आता डान्स वगैरे करू शकणार नाही. तिच्या पायांचा आवाज येत नसतो कारण तिने घुंगरू घातलेले नसतात. तिला वाटत असतं की ईश्वरी चांगली झोपली असेल, पण ईश्वरी रात्रभर जागून जी प्रॅक्टिस करत असते त्याबद्दल कुणालाच माहिती नसतं. अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ईश्वरी काही कुणाचं ऐकत नाही. त्यानंतर ईश्वरी अर्णव दोघेजण तिच्या पायाची आता मालिश करून घेतात. त्यानंतर आतमध्ये इथे आता बँडेज बांधलेलं असतं, ते सुद्धा एकदम गच्च. आणि मग त्याच्यावरती ईश्वरी आता घुंगरू बांधते, जेणेकरून जेव्हा ती डान्स करेल तेव्हा तिला जास्त त्रास होणार नाही याची तिने पूर्ण तयारी केलेली असते. तेव्हा इथे सगळेजण काही ना काहीतरी कृती करणार असतात आणि मग त्याच्यावरून कलाकृती त्यांच्या पार्टनरनी करायची असते कपड्यावरती. तेव्हा इथे सगळ्या जोड्या एकत्र येतात. आता एका दोघांनी अजून डान्स घेतलेला असतो आणि ईश्वरी पण डान्स करणार असते. तेव्हा ईश्वरी ज्या पद्धतीचा डान्स आता करते ना, म्हणजे आपलं कथक, ते खूपच सुंदर असतं. म्हणजे जजेसला ते खूप आवडतं ज्या पद्धतीने ती कथकसाठी ट्रेडिशनली तयार झालेली असते. आणि ते पायामध्ये एवढे मस्त घुंगरू आणि मग ते ठेक्यामध्ये डान्स करणं, ही गोष्ट तिला अवगत असते. त्यामुळे ती खूप छान पद्धतीने आता ते करत असते. ते लोकांपर्यंतसुद्धा पोचत असतं. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने कथ्थक केलेलं असतं. आणि मग तिने कथ्थक केल्यानंतर अर्णवला कपड्यावरती तशी आता कलाकृती करून दाखवायची असते. तर तो वेगवेगळ्या स्टाईलमध्ये इथे आता छान कलाकृती करत असतो आणि ईश्वरीने सुद्धा त्याला मदतही केलेली असते. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो त्या कपड्यावरती कथ्थक कलीमध्ये आता जे त्यांनी चित्र काढलेले असतात ते जजेसला फारच आवडतात. ईश्वरीचा डान्स आणि अर्णवची कलाकृती ही अगदी जजेसच्या हृदयापर्यंत पोचलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो त्यांना नंबर देण्यामध्ये जजेससुद्धा अजिबात विचार करत नाही. आणि तेव्हा इथे ईश्वरी पाय दुखत असतानासुद्धा इतकं सुंदर डान्स करते, म्हणजे जर दुखत नसता तर किती सुंदर केला असता असं नम्रतालासुद्धा कळून चुकतं. तेव्हा तिसरा राऊंडसुद्धा अर्णव ईश्वरीने सात्विक फॅशनने आपल्या नावावरती केलेला असतो. 100 कोटीचं पारितोषिक आणि एक मोठी ट्रॉफी चमचमणारी ही त्यांच्या वाट्याला आलेली असते. आणि त्यानंतर सगळेजण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करतात. जजेस म्हणतात, परीक्षक म्हणतात की ईश्वरी तुमचा पाय दुखत असतानासुद्धा तुम्ही चेहऱ्यावरती अजिबात ते न दाखवता तुम्ही जो काही डान्स केला आहे ना, तो अप्रतिमच होता. आणि त्याचबरोबर तुमच्या पार्टनरने, तुमच्या मिस्टरांनी ज्या पद्धतीने ही कलाकृती केली आहे कपड्यावरती, ती सुद्धा अप्रतिम आहे. अशा रीतीने प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी दोघांचंही कौतुक झालेलं असतं. वल्लरी भयंकर चिडलेली असते. तेव्हा नम्रता म्हणत असते, आई आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इशूला पाडलं ना, पण तिचा पायाला काय नाही झालं, त्याला मी काय करू. वल्लरी म्हणते, बास झालं गं, बास झालं तुझी ही नाटकं. तू काय तो एवढूसा दोरा बांधला होतास, थोडं मोठं बांधायचं ना, म्हणजे पडली तरी असती जोरात. तेव्हा आकाश त्यांचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, म्हणजे नम्रता काल ईश्वरी जे काही पडणार होती ते सगळं तू केलं होतंस मुद्दामून, तिच्या पायाला दुखापत व्हावी आणि ती स्पर्धेमधून इथे आऊट व्हावी यासाठी. तेव्हा नम्रता म्हणते, आकाश असं काही नाही आहे. तेव्हा आकाश तिच्या जोरात कानाखाली देतो आणि म्हणतो, नम्रता स्वतःच्या बहिणीला हरवण्यासाठी इतके घाणेरड्या पातळीला उतरलीस तू का? माझ्या आईने सांगितलं होतं का तुला हे करायला? तेव्हा इथे लगेच वल्लरी म्हणते, मी कशाला सांगू, मी काही सांगितलेलं नाही आहे.
तेव्हा नम्रता म्हणते, सॉरी आकाश, मला जिंकायचं होतं म्हणून मी हे सगळं केलं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगं जिंकायचं होतं तर प्रयत्न चांगले करायचेच ना. म्हणजे इथे प्रयत्न कमी करायचा आणि जिंकण्याची अपेक्षा करायची, हे कशासाठी? दुसऱ्याला हरवून देव आपल्याला खरंच जिंकू देईल का, याचा तरी विचार करायचा होतास. तू ज्या पद्धतीने वागलेस ना नम्रता, ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तुझी पद्धत चुकीची होती, म्हणूनच देवाने तुला नाही तर ईश्वरी आणि अर्णवला जिंकवलं, असं आता आकाश नम्रताला सुनावतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरं जात अर्णव ईश्वरीने प्रत्येक संकट पार करत शेवटीला विजय हा आपल्या नावावरती केलेला असतो. 100 कोटीचं पारितोषिक जिंकून सात्विक फॅशन वाचवण्याचा त्यांचा जो काही प्रयत्न आहे, तो आता प्रयत्न फळाला आलेला असतो.